सध्या एक मोठी बातमी आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात चर्चा सुरू होती की आज मंजुरी दिली जाणार का, आणि हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये आज मंजुरी देण्यात आलेली आहे, पण निवडणूक असल्याने घोषणा केली जाणार नाही आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ केलं जाणार, याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केली होती आणि त्याची मुदत संपली होती। आणि त्यानंतर या कॅबिनेट बैठकीकडे हा निर्णय होतो का यासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। निवडणूक आहे मात्र विधान परिषदेची, त्यामुळे याची घोषणा केली जाणार नाहीये। मात्र या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आता 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडून। तुषार, या निर्णयाकडे सर्वांनी लक्ष लावून ठेवलेलं होतं आणि अखेर आता मंजुरी मिळाली आहे, मात्र घोषणा झालेली नाहीये। घोषणा कधीपर्यंत कशी होईल, अंमलबजावणी कशी होईल, काय याबाबतची माहिती? आपण पाहिलं असेल तर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, कारण की महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी होणार आहे आणि या संदर्भामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। राज्यात विधान परिषद निवडणूक आहे, या विधान परिषद निवडणुकीमुळे आपल्याला त्या संदर्भातली घोषणा करता येणार नाहीये। मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे घोषणा झालेली आहे। साधारणतः 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज हे माफ होताना पाहायला मिळणार आहे, तर 50,000 आपल्याला प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे कर्जमाफी कोणत्या स्वरूपाची झाली या संदर्भातल्या डिटेल्स आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील। मात्र ज्या घोषणेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं की कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी होणार, तर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला